25 जुलै वार शुक्रवार दुपारी 12ची वेळ. छत्रपती संभाजीनगरच्या शिऊर बंगला पोलीस स्थानकात एक तरुण येतो. सडपातळ शरीर, विस्कटलेले केस आणि चेहऱ्यावर एक शांत भाव. त्याला बघून वाटतही नव्हतं की तो एक हत्या करून आला आहे. तो थेट सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखंबेंना भेटतो आणि सांगतो, साहेब, मी माझ्याच प्रियसीची हत्या करून तिचा मृतदेह दौलताबादच्या घाटात फेकला. त्याचं हे विधान ऐकून पोलीस निरीक्षक रणखंबे थोडे थबकतात आणि ताबडतोब दौलताबाद पोलीस स्थानकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा लोंदेंना फोन करून घटनेची माहिती देतात. पुढं मृतदेहाचा शोध सुरू होतो आणि घाटात मृतदेह सापडतो. गुलाबी सलवारमध्ये एक विवाहितेचा मृतदेह. पण या तरुणाने आपल्या प्रियसीची हत्या नेमकी का केली आणि त्यांच्यातल्या विवाहबाह्य इन्साईटची स्टोरी नेमकी काय आहे, सगळं सविस्तररित्या पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय क्राईम स्टोरी टेलर 1 मराठी यूट्यूब चॅनल. छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबादपासून उत्तरेकडे गेलं की अगदी मंडी म्हणून हे छोटं खेडं लागतं. तिथंच दीपाली गणेश आस्वर ही विवाहित तरुणी राहायची. 5 वर्षापूर्वीच वैदापूर येथील शंकर त्रिभुवनशी तिचं लग्न झालं. तिला 2 वर्षाची मुलगीसुद्धा होती. पण नवऱ्यासोबत पटत नसल्यामुळं ती सासर सोडून आली. जवळपास वर्षभरापासून ती नवरा आणि 2 वर्षाची मुलगी यांना सोडून अगदी मंडीतच आपल्या आजीजवळ राहायची. जवळपास 8 महिन्यांपूर्वी दीपाली काही कामानिमित्त आपल्या मामाकडं वैजापूर तालुक्यात गेली असताना तिथं तिची भेट सुशील सुरेश खंडागडे या 19 वर्षाच्या मुलाशी झाली. तो तिच्या मामाचा मेहुणा लागत होता. तालुक्यातील लाखणीमांगी गावात त्याचं घर असून तो बँड पथकात काम करायचा. तसंच त्याचं 11वीत शिक्षणही सुरू होतं. दीपाली आणि सुनील एकमेकांच्या नात्यात होते आणि त्यांच्यात जास्त अंतर नसल्यामुळे त्यांची चांगली मैत्री जमली. पुढं हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यांच्यात अनैतिक संबंधाची सुरुवात झाली. सुरुवातीचे काही दिवस दोघांमध्ये चांगलं सुरू होतं. सुनील हा दीपालीला भेटण्यासाठी वारंवार अगदी मंडीत येत होता. त्याला तिच्याशिवाय करमतच नव्हतं. तो तिच्या प्रेमात पूर्णपणे बुडाला होता. जर त्याचं इंस्टाग्राम अकाउंट पाहिलं तर आपल्याला त्या गोष्टीची कल्पना येईलच. त्याच्या इंस्टाग्राम स्टोरी हायलाईटमध्ये SD नावाची हायलाईट आहे. त्याने आपला आणि तिचा फोटो स्टोरीला लावला आहे आणि माय जान म्हणून कॅप्शनसुद्धा दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुनीलला दीपालीसोबत लग्न करायची इच्छा होती. दरम्यान 23 जुलैला दीपाली कन्नडला आपल्या बहिणीकडे गेली. तिच्या बहिणीचं गाव हे सुनीलच्या लाखनमंडी गावापासून जवळच होतं. त्यामुळं दीपाली सुनीलला फोन केला आणि आपण बहिणीकडे आल्याची माहिती दिली. त्या रात्री त्यांच्यात बोलणं झालं आणि त्यांनी ठरवलं की उद्याला फिरायला जायचंय आणि तिथून अगदी मंडीत आजीच्या घरी. 24 जुलैला गुरुवारी सुनीलने सकाळीच आपल्या वडिलांची दुचाकी काढली आणि थेट दीपालीच्या बहिणीच्या घरी तिला घ्यायला गेला. त्या दोघांनी सकाळी 11च्या सुमारास कन्नईची हद्द सोडली आणि त्यानंतर दिवसभर वेरूळ लेण्या आणि दौलताबाद फिरल्यानंतर सुनील तिला सोडण्यासाठी अगदी मंडीकडे निघाला. दरम्यान रात्री 10 वाजता ते दौलताबादच्या एका घाटातल्या व्ह्यू पॉईंटवर आले. तिथं त्यांनी गप्पा मारल्या आणि मोबाईलमध्ये फोटोसुद्धा काढले. तिथेच रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. आता या वादाबद्दल 2 वेगवेगळ्या कथा सांगण्यात आल्या आहेत. त्यातून पहिलं पाहिलं तर दीपाली ही सुनीलच्या प्रेमाबद्दल सिरियस नव्हती. जवळपास 1-2 महिन्यांपूर्वीच तिने त्याच्यासोबत राहण्यासाठी नकार दिला होता. त्यावरून त्यांच्यात जोरदार भांडणं झाली. दीपालीने त्याचा फोन घेणंही बंद केलं होतं. तर माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार काही आठवड्यांपूर्वीच त्या दोघांमध्ये भांडणं झाली होती. दीपाली ही त्याच्याकडे 1 लाख रुपयाची मागणी करत होती आणि या कारणावरून त्यांचा वाद सुरू होता. तसंच वारंवार जर तू मला पैसे दिले नाही तर मी तुझ्यावर बलात्काराची केस टाकेन अशा धमक्यासुद्धा ती देत होती. 24 जुलैच्या रात्री दीपाली आणि सुनील जेव्हा घाटात थांबले तेव्हा त्यांचा याच कारणावरून वाद झाल्याची पुन्हा माहिती दिली जात आहे. हा वाद इतका वाढला की सुनीलनं रागाच्या भरात दीपालीचं डोकं घाटातल्या कठड्यावर आदळलं, ज्यामुळे ती बेशुद्ध पडली. त्यानंतर त्यानं तिचं डोकं पुन्हा कठड्यावर आदळून तिची क्रूरपणे हत्या केली. ती मरण पावल्याची खात्री करून तिचा मृतदेह घाटात खाली फेकून दिला. त्यानंतर तो पहाटे आपल्या गावी निघून गेला. 25 जुलैच्या सकाळी सुनील हा झोपेतून उठला आणि त्यानं आंघोळ करून चहा घेतला. चांगले कपडे घातले आणि आपण रात्री एक जीव घेतलाय याचा त्याच्या चेहऱ्यावर जराही भाव नव्हता.
पुढं दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तो शिऊर बंगला पोलीस ठाण्यात गेला आणि तिथं त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक वैभव रणखंबेंनी दिलेल्या माहितीनुसार दौलताबादच्या पोलीस निरीक्षक रेखा लोंदे यांनी आपल्या टीमला ताबडतोब तपासासाठी पाठवलं. घाटात दीपालीच्या मृतदेहाची शोधाशोध सुरू झाली. दरम्यान 2 तासाने तिचा मृतदेह सापडला. सध्या सुनील खंडागडे हा पोलिसांच्या ताब्यात असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पण त्यापूर्वी त्याने पोलिसांना दिलेलं वाक्य हे कबुलीनामा आहे तो महत्त्वाचा ठरतोय. त्यात शिऊर बंगला पोलिसांना सुनीलने सांगितलं होतं की दीपाली मला वारंवार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती. बलात्कारापेक्षा मर्डरचा गुन्हा परवडतो म्हणून तिला मी मारून टाकलं. पण दौलताबाद पोलिसांनी दीपाली बोलत नसल्यामुळे सुनीलनं तिची हत्या केली असं नमूद केलं आहे. आता तपासात नेमकं सत्य काय आहे ते समोर येईलच. या हत्येचं नेमकं गूढ कधी उकलणार यावरची अपडेट आम्ही वेळोवेळी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत सुनीलने जे केलं ते बरोबर होतं का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व आमच्या क्राईम स्टोरी टेलर 1 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सावध राहा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.